उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्ती मतदारसंघात रॅली आणि सभेचं आयोजन. मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा. यात्रेनिमित्त पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार. नवाब मलिक यांची मुलगी विधानसभा लढवण्याची शक्यता. मलिक आमदार असलेल्या कुर्ल्याच्या अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता. अजित पवारांच्या सभेला झिशान सिद्दीकी उपस्थित राहणार. झिशान सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका उशिरा होत असतील तर हा रडीचा डाव. सुप्रिया सुळेंची टीका. तर निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नसल्याचा सुप्रिया सुळेंचा टोला. धारावीतील कार्यक्रमातून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. मुंबई उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न. भाजप घाबरला म्हणून महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत, आदित्य ठाकरेंचा निशाणा. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार. निवडणूक पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर ढकललं जात आहे. सामना अग्रलेखातून भाजपवर टीका. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला गेला. लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेत होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढणार. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नाशिकमध्ये घोषणा. विधानसभा निवडणुकीत 10 उमेदवार उभे करणार असल्याचीही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लखपती दीदी कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या. मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदम यांची मागणी. सुप्रिया सुळे आज मुंबईमध्ये असल्यास राखी बांधून घेणार. अजित पवार यांची माहिती. राखी बांधण्याआधी लगीन कोंढाण्याचं अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका. राज्याचा अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जात नाही आणि म्हणून राज्याचा आवाज दिल्लीत पोहोचत नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. महायुतीतून अजित पवारांना हाकलण्याचा भाजपचा कट. काळे झेंडे प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा टोला. माझ्या पक्षांतराच्या खोट्या बातम्या देऊन विरोधक बदनामी करतात, मात्र आपण भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचं नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाडवींचं स्पष्टीकरण. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मात्र ते घालवलं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. शासनानं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही पाठिंबा देऊन. हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंचा संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर आक्षेप. फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय. जरांगेंची टीका. छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केलं पाहिजे. मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. भुजबळांनी जरांगेंच्या सभेतील लोकांच्या आकड्यावरून खिल्ली उडवली होती. मराठा आरक्षणाला विरोध करणारे संभाजी भिडे हे राज्यातील आधुनिक सरडा. आधी त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला, नंतर मराठ्यांनी आरक्षण का मागावं असं विधान केलं. रिपाईचे
खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची टीका. इंदापूरमध्ये 10 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नितेश राणेंच्या इंदापूर दौऱ्याला मराठा आंदोलकांचा विरोध. अकोल्यातील काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकरांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांविरुद्ध बीड, गेवराई आणि आष्टीमध्ये गुन्हे दाखल. आतापर्यंत 8 पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती. रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल. मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. रायगडमध्ये ठाकरे गटाच्या युवासेना उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात पक्षप्रवेश. शिंदे गट कोकणचा बालेकिल्ला मिळवण्याच्या तयारी. जालन्याच्या भोकरदनमध्ये शिवस्वराज्य यात्रेत शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले. तुमच्यात काही शिस्त दिसत नाही असं म्हणत पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. घरगुती वीज ग्राहकांना शून्य वीज बिल, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवठा हेच राज्य शासनाचं ध्येय. सातारा जिल्ह्यातील सौर ऊर्जीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. अन्न निरीक्षक असल्याचं सांगत डेअरी चालकाकडून जबरदस्तीनं तूप घेतलं असं प्रकरण. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अमरावतीच्या बडनेऱ्यात गुन्हा दाखल. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं नागपुरातील लाडक्या बहिणींचे पैसे अडकले. जवळपास 1,07,000 खाती लिंक नसल्यानं लाडक्या बहिणींनी लाभ मिळवण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार. सरकारनं बहीण भावाच्या नात्याला 1,500 रुपये देऊन व्यवहार केला. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. खासदार सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना राखी बांधली. सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना रक्षाबंधन. बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी 2 लाख राख्या. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून या राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधल्या. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला. रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन. हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी गोगावलेंना राख्या बांधल्या. गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी. कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली. भेटीनंतर विद्यार्थिनींनी आमदार अमोल मिटकरींना राखी बांधली. 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या 3ऱ्या विशेष फेरीसाठी आज शेवटची तारीख. 3ऱ्या विशेष फेरीमध्ये अर्ज न केल्यास विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाला मुकावं लागण्याची शक्यता. पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज. 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित. मुंबईतील जागांसाठी 1 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज. पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईतील कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर. त्यामुळे उकाड्यानं मुंबईकर हैराण. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. यावेळी सुसाट वारे वाहण्याचाही अंदाज. काल मध्यरात्री झालेल्या दमदार पावसानं बीडच्या पाटोद्यातील रामेश्वर धबधबा प्रवाहित. शिवराज माने यानं 300 फुटाहून अधिक उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्याची ड्रोन दृश्य टिपली आहेत. यवतमाळच्या घाटंजीतील येराबारा धबधब्यामध्ये 2 वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर एकाचा अद्याप शोध सुरू. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी. खंबाळे फाटा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी. ब्रह्मगिरीला जाण्यापूर्वी स्नानासाठी कालपासूनच गर्दी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची गर्दी. भाविकांकडून काल मध्यरात्रीपासून प्रदक्षिणा करण्यास सुरुवात. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक दाखल.
बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात काल रात्रीपासून रांगा. रात्री 10 पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत. हर हर महादेवचा गजर. बीडच्या परळी वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. श्रावणी सोमवार असल्यानं जिल्ह्याभरातील कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर. श्रावणी सोमवार निमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल. नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठीही भाविकांची गर्दी. सांगलीच्या कृष्णा नदीत रंगली होड्यांची शर्यत. सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची शर्यतीत बाजी. खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा, त्यामध्ये सांगलीच्या बोट क्लबनं शर्यतीत बाजी मारली आहे. मुंबई गोवा महामार्गावर पळसपेपासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1252 खड्डे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर. सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 8 महिन्यांपासून बंद. नूतनीकरण काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर. प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका. रायगडमधील मांडवा ते मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 24 मेपासून वाहतूक बंद होती. ड्रग्ज विरोधात पुणे पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांसोबतच ते विकत घेणाऱ्यांकडे पुणे पोलिसांचा मोर्चा. आतापर्यंत पोलिसांनी 10 ते 15 जणांना अटक केली आहे. भारतात घुसखोरी करून नाशिकच्या पाथर्डी गावात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक. एटीएसची कारवाई. कोलकाता बलात्कार घटनेविरोधात वाशिममध्ये विश्व हिंदू परिषदेकडून निषेध आंदोलन. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. पंढरपूर उपनगरमध्ये टाकळीमध्ये शिंदे गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा. हाणामारीमध्ये 7 ते 8 जण जखमी. परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ दुधाच्या टँकरला अपघात. चालकासह 5 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. सासूरवाडीला जावयाचा मृतदेह आढळला. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी इथली घटना. बायकोसह सासू सासऱ्यांनाही अटक. 30 ऑगस्टपर्यंत तिघांना कोठडी. सांगलीच्या 32 शिराळ्यात नागपंचमीच्या मिरवणुकीमध्ये पिस्तूल काढून दहशत माजवत हाणामारी. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई. एकाला अटक. छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. आरोपी कासिम यासिन पठाण तरुणीला त्रास देत होता, तिचा पाठलाग करत होता असा आरोप. आरोपीवर हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा. महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचा सत्कार. यावेळी उद्धव ठाकरेंची उपस्थिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स. आज पुणे कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. मंगळवारी सकाळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधील बरहदा नदीच्या पातळीमध्ये अचानक वाढ. पुलावरील पाण्यात ट्रॅक्टर अडकला. ट्रॅक्टरमधल्या 5 जणांना स्थानिकांनी वाचवलं. वायनाडमधील भूस्खलनाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. अवघ्या काही सेकंदात दुकानं आणि घरांच्या भिंती उद्ध्वस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.